हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? चला आज बनवूया खमंग कुरकुरीत असे साऊथ इंडियन स्टाईल मेदू वडे, जे कधीच तेल सोडणार नाही. खास एक ट्रिक्ससह मी तुम्हाला सांगणार आहे की सॉफ्ट, स्पॉन्जी आणि खमंग कुरकुरीत कसे होतील. तर त्यासाठी हे किती छान असे मेदू वडे झालेले आहेत. एकदम आतमधून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे. त्यासाठी मी ते एक उडदाची डाळ घेतली आहे आणि ती आपण असं छान धुवून घेणार आहोत आणि 2 ते 3 तासासाठी भिजत घालणार आहोत. छान धुवून घ्यायची आणि 2 ते 3 तासच भिजत घालायची, जास्तही भिजत नाही घालायची. हे पहा, या प्रकारे आपली डाळ अशी छान भिजलेली आहे. इथे आता आपण हाताने असं दाबून बघायचे, दबली म्हणजे आपली डाळ परफेक्ट अशी भिजलेली आहे. तर नंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. जास्त बारीक नाही आणि जास्तही जाडी नाही करायची, मीडियम साईजची ठेवायची. त्यामुळे आपल्याला छान असे वडे करता येतात. थोडेसे पाणी, एकदम 1 ते 2 चमचे पाणी मी इथे ॲड केले आहे. जास्त पाणी टाकायचे नाही, त्यामुळे आपल्याला वडे करता येत नाही. त्यामुळे या गोष्टीचे लक्षात ठेवायचे. हे पहा किती छान आपली बारीक डाळ अशी दळल्या गेलेली आहे. आता आपण तोपर्यंत इथे चटणी करून घेणार आहोत. तर मी इथे बारीक खोबरे घेतले आहे, बारीक करून ओले खोबरे. आणि त्यामध्ये आपण अद्रक, मिरच्या, 2 मिरच्या, थोडेसे अद्रक ॲड करणार आहोत आणि कोथिंबीर थोडीशी मी इथे ॲड केली आहे. तुम्ही पाहिजे तर यामध्ये चिंच घालू शकता किंवा दहीसुद्धा घालू शकता, पण मी इथे कोणतेही आंबट ॲड केलेले नाही. आणि थोडेसे मीठ चवीनुसार मी इथे टाकलेले आहे. नंतर थोडेसे पाणी घालून आपण चटणी मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर छान आपली टेस्टी चटपटीत चटणी तयार आहे. तर यासाठी आपण इथे आपली वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घेणार आहोत. आणि छान अशी फ्लफी स्पंजी आपले वडे बनवण्यासाठी छान फेटून घेणार आहोत. म्हणजे बॅटर हे हलके झाले पाहिजे. एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचे आहेत. आणि फेटणं झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे अद्रक लसूण टाकले आहे बारीक करून. आणि चवीनुसार मीठ इथे मी ॲड करणार आहे. तुम्ही कमी जास्त मीठ तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे मी इथे. आणि छान आपण अजून व्यवस्थित फेटून घेणार आहोत. मिश्रण जास्त फेटल्याने वडे हलके होतात फ्रेंड्स, त्यामुळे जास्त छान मिक्स करणे खूप महत्त्वाचे आहे. छान फेटून झाल्यावर आपलं हलके होतात, पण आपल्याला वडे तळायला प्रॉब्लेम येत नाही. तर आपण इथे चटणीला फोडणी देऊन घेणार आहोत. एका कढईमध्ये मी तेल घेतले आहे, थोडीशी मोहरी, 2 लाल मिरच्या आणि कढीपत्ता टाकले आहे. नंतर आपली चटणी त्यामध्ये ॲड करायची. तयार आहे आपली नारळाची चटणी वड्यासोबत सर्व करण्यासाठी. किती छान झाली आहे. मी या प्रकारे फोडणी दिली आहे फ्रेंड्स. तुम्ही डायरेक्टही फोडणी त्यामध्ये टाकू शकता चटणीमध्ये. वरतून मी लिंबू पिळून घेतले आहे, अगदी थोडेसे लिंबू टाकले आहे इथे. आणि रेडी आहे आपली सर्व करण्यासाठी नारळाची चटणी. तर आपण वडे हे चाळणीच्या सहाय्याने, चहा गाळणीच्या सहाय्याने इथे टाकणार आहोत. थोडेसे पाणी लावून त्यावर मिश्रण थोडेसे टाकून आपण कढईमध्ये तेल कधी पण हाय फ्लेमवरच ठेवायचे आहे. त्यामुळे आपले वडे छान असे क्रिस्पी बनतात. एक एक करून आपण वडे यामध्ये टाकून फ्राय करून घेणार आहोत. हे पहा किती छान फुगत आहेत आपले वडे. बाहेरून क्रिस्पी होतात आणि आतमधून सॉफ्टही होतात छान. तर घरच्या घरी आपण खूप छान प्रकारे असे वडे तयार करू शकतो.
तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे पहा किती छान आपले वडे रेडी आहेत, आपले वडे साऊथ इंडियन स्टाईल। व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।